हॅलो हाय. आज आहे डे 2 आणि आज इथे आहे हळद. तर आम्ही सर्वच असं रेडी वगैरे होऊन सर्वच म्हणजे हळदीसाठी लोक जमली होती आणि वाट बघत होती नवरीची. आणि थोड्याच वेळात आमची नवरी येणार होती. त्याच्या अगोदर हळदी आली. नवरदेवाची उष्टी हळद आमच्याकडे ही परंपरा आहे, असे येऊन नाचवतात हळद. त्यानंतर थोड्या वेळातच आमची नवरी आली आणि नवरीची एंट्री तर मस्त एकदम भन्नाट एंट्री झाली तिची. त्यानंतर असं सर्वच तिला बघत होते. छान अशी आमची टिनू दिसत होती. त्यानंतर इथे सर्वच असं ती आल्यानंतर डान्स करायला लागले बँजोवर. तर सर्वच असे ढोल ताशांवर नाचायला लागले आणि त्यानंतर कोणालाच आवडता आलं नाही. तर सर्वच आपलं एन्जॉय करत होते, मस्त मजा करत होते. आणि त्यानंतर मग हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि मग आमच्याकडे वेगळी म्हणजे सर्वांमध्येच वेगवेगळ्या प्रथा असते. तर आम्ही आहे खानदेशातले आणि खानदेशामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचेच हळदीचे कार्यक्रम असतात, जसे की ही आमच्यामध्ये अशी पद्धत आहे. तर चला, आता हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता डान्स चालू झालेला आहे रात्री. तर सर्वच म्हणजे आम्ही सर्वात पहिला पोचलो होतो, तर आम्ही डान्सला सुरुवात केली. आणि त्यानंतर आता बघू शकता सर्वच थोडं एक 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 करून लोक येत आहेत. मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलं, डान्स केला. लहान मुलं पण होती, रिवा पण होती तिथे आणि रिवाचे फ्रेंड्स पण होते. तर छान असा डान्स आम्ही करत होतो मस्त हळदीचा. चला मंडळी, आता डान्स करून खूप थकलेलो आहे आणि आता लागली आहे भूक. आता आम्ही जेवायला जातोय आणि जेवणामध्ये खानदेशी पाटोळ्याची भाजी, चपाती, जिरा राईस आणि सोबत मठ्ठा आहे. तर चला आता जेवून घेतो आणि नक्की भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा आणि शेअर करा.
ओके बाय बाय.